केलेल्या पोचपावतीचं म्हणजे हा आमचा पीएफ आणि पेन्शन आणि हा साठा आहे आमचा. गेले कित्येक वर्ष आम्ही नागरिकाशी, सामान्य माणसांशी, जनतेशी जोडलेली ही नाळ आहे. ही नाळ शिवसेनेमुळे जोडलेली आहे, भारतीय कामगार सेनेमुळे जोडलेली आहे. त्यामुळे ही गर्दी आणि हे प्रेम माझ्यासाठी, माझ्या कुटुंबियासाठी महत्वाचं आणि आमच्यासाठी ती देणगी आहे. 100% आदित्य साहेबांच्यामुळे, निशिकांत शिंदे आहेत, आदित्य साहेबांमुळे शिवसेना आहे. त्यांच्यामुळे हे एक ब्रिज गुंतलेले आहे. मी वळीतल्या जनतेला सांगेन, ज्याप्रमाणे शिवसेनेवरती प्रेम केलं, भविष्यात आमदारकीला जसं प्रेम केलं, विधानसभेला त्याच्यापेक्षा जास्त येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये तुमचं दायित्व, तुमचं कर्तृत्व आमच्यासाठी उभे राहा, असेच माझं आव्हान आहे सगळ्यांचं. इच्छुक नक्कीच असायला पाहिजे. शेवटी प्रत्येकाची इच्छा असते लढायची. ती इच्छाशक्ती आणि ताकद ही जनता आहे. त्या जनतेच्या माध्यमातून, त्यांच्या माध्यमातून आपली इच्छाशक्ती लढण्याची 100% लढणार. तर मी आपल्या माध्यमातून आमचे भाऊ निशिकांत शिंदे यांना वाढदिवसाचा आशीर्वाद देतो. या विभागामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून आमचं सामाजिक काम खूप आहे. लोकांमध्ये आमची जवळीक आहे, बांधिलकी आहे आणि लोकांशी आम्ही प्रामाणिक आहोत. जिथे लोकप्रतिनिधी लोकांची प्रामाणिक असतात, कार्यकर्ते लोकांची प्रामाणिक असतात, ती लोक त्या पक्षाच्या मागे ठामपणे उभी राहतात. आणि त्या पद्धतीने आज या ठिकाणी माननीय आदित्य साहेबांच्या पाठीशी लोक ठामपणे उभी राहिली, वरळीची जनता, आणि त्यांनी या ठिकाणी आदित्य साहेबांना निवडून दिलेला आहे. शेवटी लोकांचे जे मूलभूत प्रश्न असतात त्या प्रश्नांसाठी जो झगडतो त्याच्या मागे लोक उभी राहतात. आमच्याकडे आमच्या संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची एक साखळी आहे. ही साखळी कार्यकर्ते लोकांमध्ये जाऊन काम करत असतात आणि लोकांचा विश्वास संपादन करून मग मतांसाठी पुढे जात असतो. त्याच्यामुळे लोक आमच्या झोळीत मतं टाकतात.